मार्केट सेगमेंटेशन म्हणजे नक्की काय समजून घेऊया. हे बघा, निविया एक क्रीमची कंपनी आहे किंवा पावडर्स पण आहेत, पण निविया बेबी, निविया मेन, निविया सॉफ्ट अशी वेगवेगळी उत्पादनं आहेत. तसंच बघूया, टायटन ही घड्याळाची कंपनी आहे, पण टायटनमध्ये बघा फास्ट ट्रॅक ब्रँड तरुणांसाठी आहे, टायटन प्रौढांसाठी आणि सोनाटा ब्रँड कमी बजेटच्या ग्राहकांसाठी आहे. याला म्हणतात डेमोग्राफिक सेगमेंटेशन. तसंच जिओग्राफिक सेगमेंटेशनमध्ये बघा, व्होल्टाससारखी कंपनी गरम भागासाठी AC विकते, थंड प्रदेशासाठी हीटर आणि दमट प्रदेशांसाठी डिह्युमिडिफायर. पुढची बघा, सायकोग्राफिक सेगमेंटेशन म्हणजे काय की रॉयल एनफिल्डचे हंटर आहे, हिमालयन आहे, मी वापरतो ती बेअर 650 आहे, सुपर मेटियर पण आहे. सगळ्या मोटरसायकल्स आहेत, प्रत्येक वेगळ्या वेगळ्या वर्गासाठी बनवलेली आहे. आदिदासचे रनिंग शूज, धावणाऱ्यांसाठी फुटबॉल शूज, ओरिजिनल फॅशन आवडण्यासाठी ओरिजिनल्स. पुढचं बिहेवियरल सेगमेंटेशन म्हणजे बघा, ग्राहक कसा वापर करतो त्याप्रमाणे. ॲमेझॉन प्राईम हा लालूच बेस्ट क्विक डिलिव्हरीच्या सेगमेंटसाठी. सबस्क्राईब अँड सेव्ह हा खर्च वाचवून नियमित खरेदी करण्यासाठी. अमेझॉन बिझनेस कंपन्यांसाठी. नीड बेस्ड सेगमेंटेशन पण आहे. कोलगेट सेन्सिटिव्ह, कोलगेट व्हिजिबल व्हाईट, कोलगेट टोटल, कोलगेट किड्स सगळ्या टूथपेस्टच आहेत, पण वेगळी समस्या सोडवतो असं प्रोजेक्ट केले जाते. प्राईस बेस्ड सेगमेंटेशन म्हणजे बघा, सॅमसंगमध्ये M सिरीज आहे, A सिरीज आहे, S सिरीज आहे, सगळ्यांच्या किमती वेगळ्या आहेत, फीचर्स वेगळे आहेत. मारुतीमध्ये अल्टो आहे, बलेनो आहे, अजून भरपूर रेंज आहे. ग्राहक बदलला, किंमत बदलते. पुढचं व्हॅल्यू बेस्ड सेगमेंटेशन. प्रत्येक ग्राहक मौल्यवान असतो, पण वेगळ्या प्रकारे. आता एअरलाईनना फ्रिक्वेंट फ्लायर लोकांना लाऊंज देते, प्रायोरिटी बोर्डिंग देते, जास्त सुविधा देते. म्हणजे इतर लोक महत्त्वाची नाही आहेत का? नाही, पण सेगमेंटेशन केलेलं आहे. आता फर्मोग्राफिक सेगमेंटेशन म्हणजे काय? बिझनेस टू बिझनेस, B2B मध्ये हे वापरला जातो. आता जोहो काय करतो की जोहोचे अकाउंटिंग सॉफ्टवेअर लहान कंपन्यांसाठी, टॅली मध्यम कंपन्यांसाठी आणि SAP सारखी मोठ्या उद्योगांसाठी. टेक्नोग्राफिक सेगमेंटेशनमध्ये अँड्रॉइड वापरण्यासाठी वेगळे ॲप विश्व, आयफोनसाठी वेगळे ॲप विश्व, मॅकसाठी वेगळे ॲप विश्व. पुढे काय? जनरेशनल सेगमेंटेशन म्हणजे काय? जेन अल्फासाठी कोकोमेलन, जेन जीसाठी इंस्टाग्राम, जेन एक्ससाठी फेसबुक, बेबी बूमरसाठी वर्तमानपत्रच. ऑकेजनल सेगमेंटेशन किंवा ऑकेजन बेस्ड सेगमेंटेशन म्हणजे काय? दिवाळीला कॅडबरी सेलिब्रेशन्स, रक्षाबंधनाला गिफ्ट हॅम्पर्स, शाळा सुरू होण्यापूर्वी स्कूल बॅग्स. चॅनल बेस्ड सेगमेंटेशन म्हणजे काय? ब्रँड हा फक्त स्वतःच्या वेबसाईटवर विकतात, तर काही ॲमेझॉनवर, काही डीलर्समार्फत, काही ग्राहक जिथे खरेदी करतो तिथे कंपनी पोचते. तर बेसिकली मार्केट सेगमेंटेशन म्हणजे काय? बाजाराचे तुकडे करणे नाही, ग्राहक समजून घेणे आहे. आणि म्हणूनच मोठ्या कंपन्या एकच उत्पादन बनवत नाहीत, त्या वेगळ्या ग्राहकांसाठी वेगवेगळी उत्पादने वेगवेगळ्या किमतीत आणि वेगवेगळ्या पद्धतीने विकतात. लक्षात ठेवा, यशस्वी व्यवसाय उत्पादनापासून सुरू होत नाही, तो योग्य ग्राहक निवडण्यापासून सुरू होतो.